नमस्कार. माया मिरॅकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्तपैकी मुगाची खिचडी पाहणार आहोत. त्यासाठी प्रथम कोणकोणत्या कृती कराव्या लागतात ते आपण पाहूया. इथे मी 2 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. ह्या वाटीच्या प्रमाणाने घेतलेलं आहे बघा. नंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे. गॅसवरती कुकर चढवायचा आहे. कुकर गरम केल्यानंतर आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे कुकरमध्ये. आपल्या इथे कुकर गरम झालेला आहे बघा. त्यामध्ये थोडं तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी घालायची आहे तेलामध्ये. बघा इथं अर्धा चमचा मी मोहरी घातलेली आहे. मोहरी छान अशी तडतडल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे वापरायचं आहे. तसं बघायला गेलं तर ह्या मुगाच्या खिचडीमध्ये मला 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे लागणार आहे. इथं थोडं थोडं मी वापरलेलं आहे. नंतर आपल्याला हिंग घालायचं आहे तेलामध्ये आणि हळद घालायची आहे आणि नंतर पाणी घालायचं आहे. मी इथं 2.5 वाटी डाळ आणि तांदूळला 3 तांब्या पाणी वापरलेलं आहे. आपल्याला खिचडी अशी लपलपीत पाहिजे, मऊ शिजली पाहिजे. आता इथे बघा मी मीठ घातलेलं आहे आणि छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे. आणि जो तांदूळ आणि डाळ मी धुतलेला आहे ते आता आपल्याला या कुकरमध्ये घालायचं आहे. आणि उकळी आल्यानंतर कुकरचं टोपण लावून आपल्याला किमान 4 शिट्ट्या तरी द्यायच्या आहेत. जे मऊ अशी खिचडी झाली पाहिजे. मुलं आजारी असतील किंवा घरातलं कोणतरी आजारी असेल तर त्यावेळी ही खिचडी खूप उपयोगी पडते. नंतर आपल्याला कुकरचं टोपण लावून 4 शिट्ट्या द्यायच्या आहेत. त्यानंतर कुकर थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. शिट्ट्या झाल्यानंतर थंड करून घेतल्यानंतर बघा पुढं आणि फोडणीसाठी काही साहित्य लागणार आहे. इथे मी 1 कांदा घेतलेला आहे, 1 टोमॅटो, 2 मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेला आहे. आणि फोडणीसाठी थोडं तेल. मी म्हटलं नाही का मगाशी की मला 1 चमचा मोहरी लागणार आणि 1 चमचा जिरे. मग इथं मी थोडी मोहरी वापरलेली आहे आणि थोडं इथं जिरं वापरलेलं आहे. नंतर आपल्याला मिरची घालायची आहे कारण घरच्यांची डिमांड होती की खिचडी थोडी तिखट हवी आहे, म्हणून मी इथं मिरची वापरलेली आहे. नंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे, अगदी ताजा असा. आणि भरपूर कढीपत्ता घातला ना तर खूपच छान लागणार आहे खिचडी. बघा इथं आपला कांदा छान परतत आलेला आहे. कांदा छान परतल्यानंतर बघा छान असा कांदा परतत आलेला आहे बघा. पूर्ण असा कांदा आपला तेलामध्ये शिजला गेला पाहिजे. छान इथं कांदा शिजत आलेला आहे बघा. नंतर आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि मग तो चिरलेला टोमॅटो त्यात घालायचा आहे आणि चांगला असं कांद्यामध्ये तो शिजला गेला पाहिजे. मगाशी आपण खिचडीमध्ये थोडं मीठ घातलेलं होतं. आता परत फोडणी टाकणार आहे म्हणून आपल्याला इथं थोडं मीठ घालावं लागणार आहे. थोडीशी हळद घातलेली आहे बघा. हळद घालून परत आपल्याला परतवायचं आहे आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. म्हणजे त्या खिचडीला कलरही छान येईल आणि चवीला पण छान लागेल. हे बघा मीठ घालून झालेलं आहे ना. आपल्याला शिजलेला जो भात आहे, डाळ आणि भात, तो मिक्स करायचा आहे. तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी टाकला तरी चालेल, पण अशा पद्धतीनेही करून बघा. खिचडी खूप छान लागते आणि गरम गरम आयत्या वेळी फोडणी टाकून आपल्याला खाता पण येते. आपण बऱ्याच वेळा लग्न समारंभ असू दे, आपण बाहेर जेवण वगैरे करतो, मग जेवण जड असतं, मग नंतर आपल्याला काहीतरी हलकं पाहिजे ना खायला, त्यावेळी आपण अशी खिचडीसुद्धा करू शकतो. इथे मी पाणी लागेल तसं, जर आपल्याला खिचडी पातळ हवी असेल तर इथं पाणी तुम्हाला जसं पाहिजे तुमच्या अंदाजानं तुम्ही पाणी इथं वापरू शकता. बघा इथं आपली अशी खिचडी माझी छान पातळ लपलपीत अशी खिचडी झालेली आहे आणि त्याच्यावर मी अशी कोथिंबीर पण सोडलेली आहे. आणि इथं आपली खिचडी तयार झालेली आहे. छान अशी गरम खिचडी आहे बघा. आणि त्याच्यावरती आपल्याला चमचाभर तूप सोडायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर सोडायची आहे आणि नंतर आपण ही खिचडी खाऊन बघायची आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बघा खिचडी खाऊन कशी वाटते ती. आगळी वेगळी आहे मुगाची खिचडी. धन्यवाद.